राऊतसाहेब, याआधीही बघितलं की निधी असमान वाटपावरून असंतोष होता. महाविकास आघाडीच्या आमदारांनीही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. अनेकदा हे प्रकरण उजेडात आलं होतं आणि काही माजी आमदारांनी तर इतकंही म्हटलं होतं की मी आमदार नसतानाही मला 20 कोटीचा निधी मिळतो. अशात आता तुमची मागणी काय आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांची महायुतीची ही स्ट्रॅटेजी दिसते, त्या ठिकाणी निधी वाटप करून कसं आपल्याला भक्कम करता येईल, लोकांचे प्रश्न सोडवता येतील? या सरकारमधल्या लोकांनी म्हणजे प्रमुखांनी पैशाच्या जोरावर मतदार विकत घेण्याची जी नवीन योजना आणलेली आहे, त्यात अनेक योजना आहेत. पैसे द्यायचे आणि मतं विकत घ्यायचे. हे 5 कोटी रुपये ठेकेदाराच्या माध्यमातून परत त्याच आमदारांना वळवले जाते. हे जे 5 कोटी दिलेले आहेत हे ठेकेदारांच्या कामाच्या नावाखाली पुन्हा त्याच आमदारांच्या हातामध्ये कॅश येईल आणि मग ती मतदारसंघामध्ये मतदार विकत घेण्यासाठी वापरली जाईल. हे गेले काही वर्ष सातत्यानं सुरू आहे आणि ह्याच्यावरती आवाज सामुदायिकरित्या उठवावा लागेल. जसं आम्ही निवडणूक आयोगासंदर्भात एक भूमिका सर्व पक्षांनी घेतली, मोठा मोर्चा निघतो आहे, त्या पद्धतीने ह्या विषयावर सुद्धा आम्हाला एकत्रित आवाज उठवावा लागेल. विधिमंडळाच्या अधिवेशनात तर हा प्रश्न उचलला जाईलच 100%, पण इतरसुद्धा लोकशाही मार्गातील आयुधांचा वापर करून या प्रश्नाला वाचा फोडली जाईल.